नमस्कार मंडळी. संस्कृती आणि विचार या माझ्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आपण सगळेच जाणता की सनातन धर्म हा जगातला सगळ्यात प्राचीन धर्म म्हणून ओळखला जातो. आपल्या या धर्मामध्ये प्रतिकात्मतेला एक वेगळं स्थान आहे. शुभचिन्ह जी आहेत त्यांना ऊर्जा स्रोताप्रमाणे बघितलं जातं आणि हे ऊर्जेचे स्रोत जर तुम्ही सिद्ध केले तर त्याचा उपचारांसाठी देखील उपयोग केला जातो. हे विज्ञानाने आता सिद्ध केलंय. अशी बरीच शुभचिन्ह आहेत की ज्यांना आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, कला क्षेत्रामध्ये, प्रार्थनांमध्ये एक वेगळं स्थान दिलेलं आहे. आणि अशा शुभचिन्हांवर प्रश्न विचारण्यासाठी किंवा त्यांची माहिती घेण्यासाठी आज आपण आलो आहोत डॉक्टर सौ महाडिक यांच्याकडे. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. जान्हवी मॅडमची ओळख करून देते. मॅडम या वैदिक शास्त्राच्या अभ्यासक आणि प्रचारक आहेत. वेदांग ज्योतिष या विषयात त्यांनी MA आणि वैदिक वास्तुशास्त्र या विषयात त्यांनी PhD केलेली आहे. वास्तुविद्या नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलंय. श्री महामेरू साधना संशोधन ध्यान केंद्राचे पण त्या ट्रस्टी म्हणून काम बघतात. वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांच्यावर त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि श्रीयंत्रावर मात्र त्या बरेच वर्ष काम करतायत आणि अजूनही त्यांची ती साधना चालू आहे. तर जान्हवी मॅडम कडे वळूया. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख करून देताना काही राहिलं असेल तर आपण स्वतःहून सांगावं. आता नवीन त्याच्यामध्ये मी अशी अजून एक ऍडिशन करू इच्छिते की आता नुकतंच आम्ही एक स्टार्टअप चालू केलं ज्याचं नाव आहे ॲस्ट्रो बूस्टर प्रायव्हेट लिमिटेड, ज्याच्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या वैदिक शास्त्रांच्या ज्या आहेत त्या शास्त्रांच्या लोकांना उपयोग होण्यासाठी कन्सल्टन्सी आम्ही देतोय, ज्याच्यामध्ये काही एक्सपर्ट्स आपण त्याच्यामध्ये एनरोल केलेले आहेत आणि ही एक्सपर्ट सगळी समाजासाठी त्यांची सेवा देण्याचं काम करतात. असं एक स्टार्टअप आम्ही चालू केले ज्याची डायरेक्टर म्हणून मी काम करते. अरे वा, किती छान. तर पहिला प्रश्न मी जान्हवीताईंना असं विचारेन की शुभचिन्हाची व्याख्या काय करता येईल? मुलाखतीला सुरुवात करण्याच्या अगोदर प्रार्थनेने सुरुवात करू इच्छिते. मी खरं गुरूंचं ध्यान करते आणि सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मद आचार्य पर्यंता वंदे गुरु परंपरा. जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. शुभचिन्हांची व्याख्या असं जर आपण म्हणू तर असे काही सिंबल, अशी काही चित्र, अशी काही प्रतीक आपण त्याला म्हणू शकतो की ज्याचा वापर जर आपण केला तर त्या वातावरणामध्ये, त्या परिसरामध्ये काही चांगली एनर्जी, चांगली ऊर्जा, सकारात्मक ऊर्जा ते तयार करतील. मग त्याला आपण शुभचिन्ह म्हणू शकतो. अच्छा. आणि ऐतिहासिक संदर्भ काय आहे, म्हणजे याचा उगम कधीपासून झाला? ह्याचा जर आपण विचार करायचा ठरवलं तर बघा, आपली भारतीय संस्कृती जी आहे ती भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो पायाच मुळी अध्यात्म, सर्वधर्म समभाव, काही परंपरा आणि काही नैतिक गुणधर्म ह्याच्यावर आधारित ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्या काही गोष्टी आपल्याला लागतात त्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी काही शॉर्ट फॉर्म किंवा शॉर्टकट असं आपण म्हणू शकतो. हे काही जे तयार करावे लागले ते म्हणजे चिन्ह. आणि मग त्यातली ही शुभचिन्ह, आपण जर ती शुभचिन्हांचा वापर जर केला किंवा ती शुभचिन्ह जर वापरली तर त्या आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला काय सांगायचं हे फक्त त्या चिन्हावरून आपल्याला समजू शकणार आहे. त्यामुळे त्याचा उगम किंवा त्याचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याला अगदी आर्य संस्कृतीपासून ही गोष्ट ध्यानात येते की जसं स्वस्तिक म्हणा, आर्य संस्कृतीमध्ये त्याचा खूप वापर मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपल्याला बघायला मिळतो. आणि वेदांपासून ते आस्थागत आतापर्यंत आपण हे स्वस्तिक चिन्ह हे शुभचिन्ह कॅटेगरीमध्ये घालून टाकलंय त्याला. आणि त्याचे असंख्य उपयोग आणि असंख्य सुंदर परिणाम आपल्याला त्याचे बघायला मिळतात. अजून असं आपण जर पुढे आलो तर गुप्त किंवा मौर्य साम्राज्य जे होऊन गेलं त्यांच्या साम्राज्याच्या काळामध्ये सुद्धा त्यांच्या नाण्यांवरती काही शुभचिन्ह होती की त्याच्यामध्ये तुम्ही म्हणू शकाल की श्री लिहिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांच्या साम्राज्याचे काही प्रतीक असतील किंवा त्यांच्या साम्राज्य सिंहासनावरती काही चिन्ह असतील तर इथे आपल्याला ती चिन्ह सगळी बघायला मिळेल, ज्याच्यामध्ये ओमचा मुख्य वापर केलेला आपल्याला बघायला मिळेल. मौर्य साम्राज्याच्या नाण्यावरती तर श्रीच आपल्याला पूर्णपणे बघायला मिळतं किंवा घोडे किंवा सूर्य, चंद्र अशी चिन्ह आपल्याला तिथे त्यांच्या साम्राज्यामध्ये बघायला मिळाली. अजून आपण पुढे जाऊ तर सम्राट अशोकाच्या काळातली जर गोष्ट घेतली तर आपला अशोक स्तंभावरतीच कितीतरी शुभचिन्ह बघायला मिळतात की जी त्यांनी बांधलेली स्तूप आणि खांबांवरती आपल्या ती सगळी शुभचिन्हांचा वापर तिथे केलेला बघतोय.
आणि राजा रजवाड्यांच्या काळांमध्ये जर आपण आलो, जसं महाराजांच्या काळांपर्यंत आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जर आपण आलो, तर ध्वज हा सुद्धा एक शुभचिन्हांमध्येच येतो. एक विजयाचं प्रतीक आहे. बरोबर. पण ध्वजांवरती सुद्धा काही शुभचिन्ह असली जायची आणि त्याच्यानुसार त्या राजाची माहिती किंवा त्या राजाचा मोठेपणा, त्याचं साम्राज्याचं लोकांपर्यंत पोहोचलं जायचं सगळी माहिती. अशा प्रकारे आपल्याला खूप ऐतिहासिक संदर्भ चिन्हांबद्दलचे मिळतात. अरे, भारतीय संस्कृतीत चिन्हांना एवढं महत्व का दिलं गेलं? बरोबर. भारतीय संस्कृतीमध्ये चिन्हांना इतकं महत्व दिलं तेच मी जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की आपल्या संस्कृतीचा पाया जो आहे तो पाया लोकांपर्यंत सहज सुलभ पद्धतीने पोहोचला गेला पाहिजे. नैतिकता म्हणा, आपली परंपरा म्हणा, आणि ते पोहोचवण्यासाठी चिन्हांपेक्षा दुसरा कुठला मार्गच नाहीये. कारण एक चिन्ह हजारो गोष्टी बोलून जातात. जसं आता स्वस्तिकचा आपण विषय घेतला तर स्वस्तिक नुसतं जर आपण जर हे चिन्ह काढलं तर त्याच्या परीनं आपल्याला काही नाही सांगावं लागत की स्वस्तिक चिन्हातनं काय काय जाणतो आणि त्याचे इफेक्ट काय काय होतात. तर एक ते चांगल्या ऊर्जेचं प्रतीक आहे, उन्नती दाखवतं, प्रगती दाखवतं, सगळ्या गोष्टी छान घडतील ह्याचं एक आपल्याला शाश्वती मिळते स्वस्तिक जिथे आहे तिथे, आणि पॉझिटिव्ह एनर्जी ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्या वातावरणामध्ये तयार करतो. त्याच्यामुळे आपल्या संस्कृतीमधल्या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त आपण चिन्हांच्या मार्फत खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकतो, खूप कमी वेळामध्ये आणि खूप कमी जागेमध्ये. म्हणून त्यांना चिन्हांचं स्वरूप दिलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून चिन्ह खूप आपल्या संस्कृतीमध्ये महत्वाची ठरलेली आहेत. आणि असं म्हणतात ना की भाषेचा उगम व्हायच्या आधी जे काय होतं ते शुभचिन्हांच्या सांकेतिक भाषेत म्हणजे त्याच्यातच, कारण मुळाक्षर किंवा अक्षरांच्या निर्मितीच्या अगोदर चिन्हांना संवाद आणि कम्युनिकेशन होत होते तेव्हा, आणि मग त्यातूनच समजत होतं की काय बाबा हे या गोष्टी सगळ्या म्हणजे उगम चिन्हांपासून झालेल्या आहे. आणि मी तर म्हणेल, मी लिटरली हा शब्द नेहमी बोलतो ते शॉर्टकट आहेत. खूप चांगल्या गोष्टी खूप मस्त पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पोहोचवतात ती चिन्ह आहेत. मला वाटतं साऊथ इंडियामध्ये अजूनही त्यांच्या ज्या लँग्वेजेस आहेत त्याच्यामध्ये लिपीमध्ये बऱ्यापैकी चिन्हांचा वापर केला, त्याच्यामध्ये तसाच वापरलेला आपल्याला. आपल्याही भाषेमध्ये श्री काय आहे, श्री आहेच. आपल्याही भाषेमध्ये ओम काय आहे, आपल्याही भाषेमध्ये आहेच. त्यामुळे सगळ्या भारतीय सगळ्या संस्कृतीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या, भले प्रदेश वेगळे असू देत, भाषा वेगळ्या असू देत, पण या चिन्हांचा वापर आपल्याला सगळीकडे अगदी मुक्त हस्ताने केलेला बघायला मिळतो तिथे मात्र आपल्याला. विविध धर्म परंपरा प्रदेशांमध्ये शुभचिन्हांचे कोणते प्रकार आहेत? आता जसं आपण सांगितलं की सर्वधर्म समभाव, वसुदैव कुटुंबकमच आपल्या भारतामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये आहे. तर हिंदू धर्म, आपण वेगळे धर्म असं त्याच्यामध्ये घेतले तर हिंदू धर्माबद्दल तर खूप 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 चिन्ह आपल्या धर्मामध्ये सांगितले आहेत. जसं स्वस्तिक आहे, कलश आहे, ओम आहेत, श्री आहे, कमळ आहे, हत्ती आहेत, काही प्राण्यांच्या बद्दल आपण बोलायला गेलो तर चक्र आहेत. अजून दुसऱ्या धर्माबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा मध्ये बौद्ध धर्म जर आपण अजून खाली आलो तर त्याच्यामध्ये धम्मचक्र बघायला मिळतात आपल्याला. कमळाला खूप महत्व दिलेलं त्यांच्या धर्मामध्ये आपल्याला बघायला मिळतं. खाली अजून आपण जैन धर्माचा जर आपण विचार केला तर त्यांच्या धर्मामध्ये अष्टमंगल असंच नावाची एक फ्रेम म्हणा किंवा एक सगळ्या 8 मंगल चिन्हांचं एक कॉम्बिनेशन केलेलं एक चित्र म्हणा, ज्याच्यामध्ये 8 मंगल चिन्हांचा उपयोग केला, त्याला अष्टमंगलच म्हटलं जातं. ज्याच्यामध्ये सिंहासन आहे, मत्स्य युगल म्हणजे 2 मासे आहेत, त्याच्यामध्ये छत्र आहे, चामर आहे, अंतहीन गाठ ज्याला म्हणू शकतो आपण, आरसा आहे. अशा 8 मंगल चिन्हांचा वापर आपल्याला जैन धर्मामध्ये केलेला बघायला मिळतो. त्यानंतर जेव्हा आपण शीखांमध्ये म्हणायचं तर खंडा म्हणजे ती तलवार जे आहे ते सुद्धा त्यांचं एक चांगलं शुभचिन्ह किंवा एक संरक्षणाचं एक असं चिन्ह म्हणून तिथे वापरलं जातं. ख्रिश्चनांमध्ये तर क्रॉस ज्याला इम्पॉर्टन्स दिला जातो येशू ख्रिस्ताचा आहे. मुस्लिमांमध्ये सुद्धा सूर्य आणि चंद्राला इम्पॉर्टन्स, महत्व तिथे दिलेलं बघायला मिळतं. धर्माप्रमाणे आपण ह्या गोष्टी बघितल्या आहेत, पण आपल्याला बऱ्याच ठिकाणी प्रदेशानुसार किंवा आदिवासी जमात किंवा अशा वेगळ्या जमातीनुसार वेगळी चिन्ह बघायला मिळतात. जसं आदिवासींमध्ये तुम्ही जर जाल तर त्यांच्यामध्ये निसर्गामध्ये जे जे काही सापडतं ना त्या सगळ्यांचा वापर त्यांनी चिन्हांसाठी करून घेतलेला असा बघायला मिळतो. म्हणजे प्राणी आहेत, पक्षी आहेत, वेगवेगळी झाडं आहेत, ती सगळी ती शुभचिन्ह म्हणून वापरामध्ये बघायला मिळतात. त्यामुळे धर्म काय, संस्कृती किंवा प्रदेश काय, सगळीकडेच आपल्याला याचा प्रचार प्रसार झालेला बघायला मिळतो एक चांगल्या पद्धतीने. जेव्हा आपण शुभ म्हणतो म्हणजे एक चांगल्या गोष्टींसाठी त्याचा वापर तिथे केलेला बघायला मिळतो आपल्याला. हिंदू संस्कृतीमध्ये जी महत्वाची चिन्ह आहेत त्याच्यात स्वस्तिक तर तुम्ही मगाशी सांगितलं, तर कलश आहे, कमळ, अशा काही चिन्हांबद्दल माहिती सांगा. अगदी त्याच्यामध्ये आपल्याला
हिंदू संस्कृतीमधील चिन्ह म्हणाल तर आपल्याला थोडं आपण त्याचं विभाजन असं करू शकतो की काही चिन्ह जे आहेत जसं स्वस्तिक आहे, कलश आहे, ओम आहे, श्री आहे, ही झाली. काही चिन्ह अशी आहेत की जी काही देवतांची हत्यारं आहेत किंवा शस्त्रास्त्र आहेत, जसं त्रिशूळ झालं, गदा झालं, अशा पद्धतीने वज्र झालं. काही अशी चिन्ह आहेत की जी देवतांची वाहन आहेत, जसं हत्ती झाला, गरुड झालं, मोर झाला, ह्याच्याप्रमाणे. आणि काही चिन्ह तर आपण निसर्गामध्ये आपण बघायला मिळतो, त्याच्यामध्ये आपल्याला वडाचं झाड, बिल्वपत्र, अशा पद्धतीने. म्हणजे आपल्याला आपल्या ह्या हिंदू संस्कृतीमध्ये आपण सगळ्या गोष्टींचा वापर करून घेतलेला आहे. चिन्ह आपण त्याच्यामध्ये बनवलेली आहेत की जेणेकरून त्या चिन्हांच्या मार्फत ती पूर्ण माहिती आपण जनसामान्यापर्यंत छान पद्धतीने पोहोचवू शकतो. अशा पद्धतीने असंख्य असंख्य हा शब्द योग्य वाटेल मला चिन्हांच्या बाबतीत सांगायला आपल्या संस्कृतीमधला. जर त्याच्यामध्येच अजून जर आपण डीपमध्ये किंवा जरा खालच्या सूक्ष्म लेवलवरती जायचा जर विचार केला तर स्वस्तिकचा जर विचार केला तर स्वस्तिकच्या बाबतीतच असं म्हटलं जातं की स्वस्तिकम शुभदम प्रातः स्वस्ति संप्रददातु ते सर्वदा मंगलम कुर्वन् स्वस्तिकम सर्व कामदम. म्हणजे स्वस्तिकची महिमा ह्या श्लोकामध्ये आपल्याला पाहिलेली बघायला मिळते. म्हणजे प्रातःकाली ह्या शुभचिन्हाचं, स्वस्तिक चिन्हाचं आपण दर्शन घेतलं तर सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात एक मंगलमय परिणाम आपल्याला तिथे मध्ये बघायला मिळतो. असं स्वस्तिकचा महिमा आपल्या सांगितलेला बघायला मिळतोय. ओम बद्दल बोलाल तर ओम हे जे चिन्ह आहे ते तर ब्रह्मांडाच्या ऊर्जेशीच कनेक्ट केलेलं आहे. डायरेक्टली आपल्याला त्याचे अगदी कनेक्शनच आपल्याला ते करून देतं त्याच्यामध्ये. आणि ओम बद्दल म्हणाल तर म्हणजे त्याची महिमा आपल्याला अशी बघायला मिळते की ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यानम अधीयते सर्व विघ्नहरम देवम प्रणमामी सदाशिव. म्हणजे ह्या जो ब्रह्मांडाचा मूळ नाद आहे ओम, त्याचं ध्यान जर आपण सगळ्यांनी केलं तर शिवस्वरूपातल्या आनंदाची प्राप्ती आपल्याला ते चिन्ह करून देतं, ते ध्यान आपल्याला करून देतं. इतक्या उच्च कोटीचा महिमा आपल्याला ओम बद्दल बघायला मिळतो. आणखीन काही चिन्हाबद्दल म्हणायचं कमळ, खूप ठिकाणी आणि आपण नेहमी वापरणार असं हे शुभचिन्ह आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पद्मम शुभम लक्ष्मीकांतम सदैव सुख संपदम यत्र पद्मम स्थितम तत्र हरिही लक्ष्मीच वसती. म्हणजे कमळाचं जिथे जिथे सानिध्य, जिथे जिथे त्याचं असणार आहे, कमळ जिथे जिथे असणार आहे, अस्तित्व असणार आहे, तिथे तिथे लक्ष्मीचा निवास असणार आहे हरी बरोबर. वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे तिथे तुम्हाला सुख समृद्धी आणण्यासाठी ते दोघं तुम्हाला मदत करणारे कमळाच्या माध्यमातून. त्यामुळे कमळ चिन्हाचं महत्व तिथे आपल्याला तिथे बघायला मिळतं. आपल्या हिंदू संस्कृतीमधल्या चक्र हे आपण खूपदा वापरतो. आपल्या भारताच्या झेंड्यावर सुद्धा चक्रच आहे. चक्राबद्दल म्हणाल तर असा श्लोक आहे की चक्रम धर्मस्य चिन्हव्ये न्यायम कुर्वन्ति मानवः यत्र चक्रम प्रवर्तते तत्र विजयः शुभ सदा. म्हणजे चक्र हे धर्माचं प्रतीक आहे आणि जेथे जेथे चक्र असणारे चक्रचिन्ह आपल्याला जिथे जिथे बघायला मिळेल तिथे न्याय प्रस्थापित होतो आणि विजय प्राप्त होतो. असं चक्राची महिमा तिथे आपल्याला बघायला मिळते. ध्वजाबद्दल तर अनेक श्लोक अनेक ग्रंथांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. ध्वज किंवा आपण ज्याला पताका म्हणू शकतो की ध्वजम शुभम विजायये सर्व पाप विनाशनम यत्र ध्वजम विराजते तत्र लक्ष्मी सदा स्थितः. म्हणजे ध्वज विजयाच्या शुभयाचं प्रतीक पण आहे आणि ते मिळाल्यानंतर जेथे जिथे हा असेल, जिथे ते ध्वज असेल तिथे ते लक्ष्मी नक्की वास करणार. अशा पद्धतीनं आपल्याला ध्वजाचं महत्व तिथे बघायला मिळतं. श्रीयंत्र हे सुद्धा श्री हा शब्द आणि त्याच्यापासूनचं जे यंत्र आहे हे सुद्धा एक प्रतीकच आहे, लक्ष्मीचं प्रतीक आहे. श्री म्हणजे गरिमा ज्याला आपण म्हणतो, श्रेष्ठ, सगळ्यात उच्च लेवलची शक्ती. तर ते श्रीयंत्र सुद्धा एक त्यातलं प्रतीक असल्यामुळं लक्ष्मीचा वास असणारं हे यंत्र. अशा पद्धतीने आपल्याला अनेक प्रकारची चिन्ह हिंदू संस्कृतीमध्ये बघायला मिळतात. प्रत्येकावर आपल्याला खूप 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 बोलता येऊ शकतं. आता हत्ती, इथे हत्ती आहे त्याच्याबद्दल बोलत. हत्ती सुद्धा आपल्यासाठी एक तर ऐरावत, इंद्राचं वाहन असल्यामुळे आणि इंद्र हा राजा असल्यामुळे एक जरा शाही असं त्यातनं आपल्याला लगेचच काही गोष्टी जाणवतात त्या चिन्हातून. आणि हत्ती हे लक्ष्मीचं वाहन आहे, त्याच्यामुळे जिथे कुठे हत्ती हे चिन्ह आपल्याला बघायला मिळेल तिथे तिथे ह्या दोन्ही गोष्टी येणार आहे. म्हणजे सर्वात वर्चस्वपणा
एक राजसीपणा आणि लक्ष्मीचं सुद्धा अस्तित्व आपल्याला त्या हत्तीच्या मार्फत बघायला मिळतं. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये अष्टदिग्गज त्यांना म्हटलेलं आहे की पूर्ण 8 दिशांना त्यांना स्थान दिलं आहे रक्षण करण्यासाठीच. अशा पद्धतीने वेगवेगळ्या आपल्या चिन्हांचा वापर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतो. आता हत्तीचं तुम्ही सांगितलं तर मला एक जस्ट असं विचारायचं होतं की आजकाल गजलक्ष्मी घरात ठेवतात, बरोबर, पण त्याच्यात असं म्हणतात की वर सोंडेची याची एनर्जी वेगळी असते, खाली सोंड असलेल्याची एनर्जी वेगळी असते, तर असं काही आहे का खरंच? आता कसं आहे, हे सगळे काय चिन्ह म्हणजे सिम्बॉल आहेत. त्यातनं काही त्यांची जी काही रचना आहे किंवा ते काय करतात त्याच्यावरनं ते आपल्याला ते काय प्रतीत करतात, तुम्हाला ते काय दाखवतात हे समजतं. आता त्यामध्ये हत्तीचा हा प्रकार येतो. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की गजलक्ष्मी जी आहे ते एक तो पूर्ण हत्ती एक चिन्ह आणि त्या गजलक्ष्मीवरती अनेक शुभचिन्ह कोरलेली आहेत, ही नंतरची गोष्ट. आता त्या सोंडेचा जर विचार केला तर तो सोंड वरती केली आहे. जेव्हा त्या हत्तीची सोंड वरती असते, जेव्हा सोंड वरती केली म्हणजे तो लक्ष्मीचं स्वागत करतोय. अच्छा, मी तुझ्या स्वागताला उभा आहोत आणि तू येणार, त्यामुळे सोंड वरती गेले जिथे कुठे तर लक्ष्मी येते आणि तिच्या स्वागताला तो हत्ती उभा आहे तिथे, असं तो प्रतीक करतो. त्यातनं आपल्या लक्षात येतात चिन्हातनं. पण जेव्हा सोंड त्याची खाली असते तेव्हा आपण त्याला म्हणू शकतो की लक्ष्मी आली आहे आणि ती स्थिर होण्यासाठी तो तिच्याजवळ बसलेला आहे. अशा पद्धतीने आपण त्याचं विवेचन करू शकतो त्याच्या दोन्ही मुद्रांचं किंवा त्या दोन्ही स्थान. योग्य कुठलं घरात गजलक्ष्मी कुठली असावी? मी काय सांगितलं पहिलं की एक तर लक्ष्मी यायचं तर स्वागत करतो आणि दुसरी लक्ष्मी आली आणि ती स्थिर करायचं स्वागत करतो. तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला लक्ष्मी येणारी हवी आहे का आली लक्ष्मी ते टिकायला पाहिजे? त्या हेतूने तुम्ही ते चिन्हाचा वापर करू शकता, त्या लक्ष्मीचा, त्या गजलक्ष्मीचा वापर करू शकता. जर एखाद्याकडे कमतरता आहे, आर्थिक काही प्रश्न किंवा समस्या भेडसावत असतील तर त्यांनी स्वागत करणाऱ्या लक्ष्मीचं जे काही गज सांगितलं, गजांत लक्ष्मी सांगितली, ती तुम्ही ठेवावी की ती लक्ष्मी येते बाबा स्वागत करते स्वागत. पण ज्यांच्याकडे खूप येते पण सारखं जात आहे असं जर कुठे आपल्याला बघायला मिळत असेल तर बाबा मग ती तुम्ही जी आहे ती त्या मुद्रेतली लक्ष्मी तुम्ही तिथे ठेवू शकता, गजलक्ष्मी तिथे ठेवू शकता की जी आली पण सांभाळते बाबा. अशा पद्धतीने आपल्याला अगदी मला खूप छान हा त्यांनी पॉइंट सांगितला, कारण गजलक्ष्मी ठेवायची हे पण आजकाल एक फॅड झालंय घरामध्ये, किंवा कोणी कोणाला काही प्रेझेंट द्यायचं आहे वास्तुशांतीला किंवा ह्याचं गजलक्ष्मी द्या असं झालं. पण हा माहिती असेल की तुम्हाला कुठल्या चिन्हाचा कसा उपयोग होणार आहे, तर त्याचं मला वाटतं की तुम्ही खरेदी करताना ते शुभचिन्हाचा घरात जेव्हा तुम्ही आणाल तेव्हा त्या दृष्टीने बघून नक्की आणलं तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. पुढचा प्रश्न असा मी घेणार आहे की शुभचिन्हांचा उपयोग सण उत्सवांमध्ये कसा केला जातो? अगदी छान प्रश्न आहे खरं. बघा, आपल्याकडे शुभचिन्हांचा अगदा खजिना असं जर कुठे बघायला मिळत असेल, सण उत्सवांचा विषय निघाला म्हणून मी सांगते, तर काय असेल तर ते चैत्रांकन. म्हणजे रांगोळी अगदी म्हणजे बस तेवढ्या चैत्रांकनचा जर तुम्ही अभ्यास केला तर इतक्या शुभचिन्हांचा अभ्यास ते होऊ शकतो. म्हणजे चैत्र महिना, नववर्षाचं स्वागत, वसंत ऋतूचं स्वागत आणि त्यासाठी आपण ही सगळी मांडलेली शुभचिन्ह, अशा पद्धतीने आपल्या चैत्रांगांचा विचार तिथे करता येऊ शकतो. आणि मुख्य तेच आहे की मला हे सांगायचं की जिथे आपल्याला सगळी चिन्ह बघायला, आणि फक्त आपण तेव्हाच वापरतो, फक्त चैत्र महिन्यामध्ये चैत्रांकन काढलं जातं, कारण ह्या 3 घडणाऱ्या घटनांचं स्वागत करण्यासाठी आपण सगळी शुभचिन्ह एकत्र आणली आहेत की मला काहीच नको कमी पडायला, इथे मी तुमच्या स्वागतासाठी हे सगळं आणलेलं आहे असं तिथे बघायला मिळतं. अजून पुढे जाऊ तर आपण जसं गौरी गणपती किंवा नवरात्र जे आहे त्याप्रमाणे त्या गणपतीमध्ये म्हणाल तर गणपतीच्या संबंधित जी काही शुभचिन्ह आहेत ती वापरली जातात. चक्र आहे, त्याच्यामध्ये ओम सगळ्यात महत्वाचा जो काही आहे. बाकीचा मोदक सुद्धा हा शुभचिन्हांमध्ये येतो. आपण तुम्ही चैत्रांगण मध्ये बघा मोदकाची चवडलं जरी दिसतंय त्याच्यामध्ये छान असं एका प्लेटमध्ये छान बनलेले मोदक आहेत. तर मी कसं सांगितलं की देवतांच्या संबंधित सगळ्या गोष्टी आपल्याला चांगलं प्रतीक करतात, त्यातनं चांगली एनर्जी मिळते, ती सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला सगळीकडे वापरल्या की त्याचा बोध होतो. मोदक दिसले तर आपल्याला बाप्पाच आठवणार आहे, बरोबर. आणि जेव्हा बाप्पा आठवतो तेव्हा तो त्याचीच एनर्जी घेऊन येणार आहे तिथे. म्हणजे शास्त्र असं सांगतं की उच्चार केला तरी ती एनर्जी तिथे तयार होते, बरोबर. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ते बघणार तर त्यातनं तेच प्रतीक होणार की हा बाबा इथे बाप्पा आहे. गौरी किंवा आपल्या नवरात्रामध्ये जेव्हा आपण म्हणाल तर देवीच्या संदर्भातली सगळी, मग त्याच्यामध्ये देवीच्या पावलं आली, गोपद्म आले,
तिचं त्रिशूळ आलं, हो ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे आपण वापर करतो. शिवाच्या रिलेटेड जे काही भगवान शिव शंकराच्या रिलेटेड संबंधित जे काही आपले सणवार आहेत त्याच्यामध्ये मुख्यत्वे आपण त्रिपुंड वापरतो, हो हो त्याचा वापर केला जातो. आणि ह्या सगळ्यांमध्ये कॉमन किंवा सगळ्यांमध्ये बघायला मिळणारी गोष्ट म्हणजे एक चांगलं शुभचिन्ह म्हणजे कलश. हो कलश हे जे आहे हे तर जसा अभ्यास सांगतो की हे पंचतत्वाचंच प्रतीक आहे. जे बाहेर जे आतमध्ये तेच त्या कलशामध्ये. त्यामुळे सगळीकडे आपल्याला तीच तत्व बघायला मिळतात आणि देवतांचा वास आपल्याला कलशामध्ये बघायला मिळतो. त्यामुळे कलश हे सगळ्या सणावारांमध्ये सगळ्या उत्सवांमध्ये आपल्याला हे चिन्ह बघायला मिळतं. अतिशय चांगल्या प्रकारे आपण त्याचा वापरही करतो आणि तशाच प्रकारे त्याचे रिझल्टही देतं, त्याचे परिणामी आपल्याला तशाच घरातही प्रकारे कलश ठेवला अगदी जातो. अगदी कलशाचे खूप चांगले परिणाम आपल्याला त्या सगळ्याचे बघायला मिळतात. त्याच्यामध्ये कलशावरती सुद्धा जसं आपण म्हणू की त्रिपुंड काढलं जातं, स्वस्तिक काढलं जातं, म्हणजे एक मुख्य चिन्ह आणि त्याच्यामध्ये आपण ऍड काही काही चिन्ह करत जातो तर त्याचे परिणाम आपण वाढायला तिथे मदत करतो. अशा प्रकारे कलशाची रचना आपल्याला बघायला मिळते. वास्तूमध्ये वास्तुशांतीच्या वेळेस बरीचशी शुभचिन्ह आपण हो, हो, वापरतो. हो. दरवाजावरती म्हणा, उंबरठ्यावरती म्हणा, पूजेच्या स्थानी म्हणा, अशा पद्धतीने अनेक उत्सवांमध्ये तो उत्सव कुठल्या देवतेला समर्पित आहे, कुठल्या देवतेचा आहे, त्या अनुषंगाने आपण तिथे चिन्ह तिथे वापरली जातात उत्सवांमध्ये. त्रिशूळ हे जे तुम्ही म्हणालात तर माझ्या एक मनात अशी शंका आली की महादेवाच्या हातातलं त्रिशूळ आणि देवीच्या हातातलं त्रिशूळ या चिन्हामध्ये काही फरक आहे का? महादेव आणि देवी ह्या दोन ऊर्जा आहेत. हो, शिवशक्ती आहे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. जेव्हा आपण देवतांचा विचार करतो तेव्हा त्याच्या तत्वांचा आणि ऊर्जांचा विचार केला जातो. पण देवीचं हातातलं त्रिशूळ ती जर शांतपणे उभी असेल तर माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, मी गरज लागली तर वापरणार आहे, हा हा आत्ता आहे. पण जेव्हा ती एखाद्या दानवाला मारायला जाते तेव्हाच जे काही त्रिशूळ आहे त्याचा वापर केलेला बघायला मिळतो. तसंच आपण जर शंकराचं त्रिशूळ म्हणाल तर त्याच्यामध्ये तसंच दाखवलेलं आहे. तेच प्रतीत होतं आपल्याला की आहे, रक्षणाकरता माझ्याकडे सगळी अस्त्र-शस्त्र आहेत. जेव्हा गरज पडणार त्याचा वापर तसा तसा केला जाणार. त्यामुळे जेव्हा शस्त्रांच्या चिन्हांचा आपण उपयोग करतो तेव्हा त्यातनं त्या चिन्हातनं संरक्षण एक प्रतीत होतं आपल्याला की हे संरक्षणाचं चिन्ह आहे. जसं गदा झाली, त्रिशूळ झालं, वज्र झालं, ह्या चिन्हांच्या मार्फत चिन्हांचा फक्त जर आपण विचार केला ह्या शस्त्रांबद्दल तर एक संरक्षण त्यातनं आपल्याला मिळणार आहे. त्रिशूळ जिथे कुठे काढू आपण तर तिथे काय असणार आहे, संरक्षणासाठी माझ्या बाबा हे आहे, इथे उपलब्ध आहे, असं त्याचा अर्थ होतो. शुभचिन्ह आणि ज्योतिषशास्त्र यावर काही सांगू शकाल? हा, आता शुभचिन्ह आणि ज्योतिषशास्त्र ह्याच्यामध्ये म्हणाल तर ज्योतिषशास्त्रात मुख्यत्वे आपण राशी, ग्रह, नक्षत्र आणि ह्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कॉम्बिनेशन्स म्हणू शकतो आपण, परम्युटेशन कॉम्बिनेशन्स म्हणून काही सिच्युएशन्स तयार होतात, काही दोष असे म्हणू शकू आपण, काही कॉम्बिनेशन्स तयार होतात. त्या अनुषंगानं आपल्या मानवाला किंवा त्या माणसाला त्याचे काही चांगले वाईट परिणाम भोगावे लागतात. ह्या सगळ्यांमध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही मोठे मोठे ग्रंथ आहेत जसं बृहत पराशर आहे, बाकीच्या ग्रंथांमध्ये सांगितलं आहे की जर तुमच्या कुंडलीमध्ये जर काही दोष असतील तर त्या दोषांचं निराकरण करण्यासाठी तुम्हाला एखाद्या देवतेची किंवा एखाद्या ऊर्जेची पूजा करावी लागते. त्या देवतेच्या संदर्भित काही चिन्ह जर आपण वापर केली त्याच्यामध्ये तर आपल्याला त्याचे इफेक्ट अजून चांगले मिळण्यासाठी मदत होते आपल्याला तिथे. आणि सामान्य लोकांसाठी म्हणाल तर आपल्या आपल्या ग्रहाचं जे काही आपल्यासाठी फेवरेबल ग्रह असू शकतो आपल्या कुंडलीतला जो आपल्याला मदत करतो, आपलं नक्षत्र जर असेल जे काही आहे ते, तर त्याचे काही चिन्ह आपल्याला सांगितलेले आहेत. तर त्या चिन्हांचा वापर आपण जर केला तर आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या काही घटना म्हणा किंवा काही परिस्थिती म्हणा त्याला तोंड देण्यासाठी आपण तयार होऊ शकतो. आपल्यामध्ये ती चिन्ह तेवढी ताकद आपल्याला प्रिपेअर करू शकतात त्या सगळ्या गोष्टींसाठी. अशा पद्धतीने आपण ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचा वापर करू शकतो. अच्छा, इव्हन 12 राशींना पण प्रत्येकाला एक त्याचं चिन्ह आहे. आपला जसा विषय झाला सुरुवातीलाच की भाषेच्या अगोदर चिन्ह आहेत, त्यामुळे प्रत्येक राशीला चिन्ह आहे, नक्षत्राला ग्रहांना चिन्ह दिलेली आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये जेव्हा अभ्यासक आहेत तर ते अभ्यासक तो शब्द लिहितच नाही, ते चिन्हांवरनं ओळखतात की हा हे काय हे काय किंवा हा ग्रह कुठला आहे, ही राशी कुठली आहे, हे आपल्या चिन्हांवरनं त्याचं
प्रतीक होऊन जातं आणि त्याच्यावरून आपल्याला फटाफट त्याचे काही प्रेडिक्शन्स किंवा काही कॅल्क्युलेशन्स करता येऊ शकतात. त्यामुळं मला वाटतं चिन्हांची भाषा खूप सुंदर, छान आणि ज्याला आपण म्हणू शकतो की शॉर्टकट, जसं मी हा शब्द नेहमी वापरते, त्याच्यामध्ये आपल्याला ते जाऊ शकते. तरुण पिढीला चिन्हांचं महत्व कसं सांगाल तुम्ही? आता ह्याच्या अगोदर मला अगदी कनेक्टेड एक असं सांगावं असं वाटतं ह्या संदर्भातच, की ज्योतिषशास्त्रामध्ये आपण जसा वापर करतो त्याहून जास्त वापर चिन्हांचा वास्तुशास्त्रामध्ये होतो. वास्तुशास्त्रामध्ये जसं मी सांगितले की आता आपल्या कलशाचा विषय निघाला होता, पण काही स्पेसिफिक, काही वास्तूमधल्या काही उपचारांसाठी, काही स्पेसिफिक समस्यांसाठी, दोषांसाठी अगदी काही चिन्ह आपल्याला सांगितलेली आहेत आणि त्या चिन्हांचा अतिशय सुंदर परिणाम आपल्याला सगळीकडे बघायला मिळतो. उदाहरण द्यायचं झालं तर वास्तूमध्ये उंबरठा, आपल्या घराचं जे मुख्य द्वार आहे त्या द्वाराला आपण जो लाकडाचा उंबरठा लावतो, त्या उंबरठ्याचा किंवा त्या दरवाजाची ऊर्जा वाढवण्यासाठी, त्या दरवाजातनं जे काही माझ्या घरामध्ये येणार आहे ते सगळं चांगलं येण्यासाठी त्या उंबरठ्याखालीच काही कॉपरच्या किंवा तांब्याच्या पट्ट्या घातल्या जातात ज्याच्यावरती स्वस्तिक कोरलेलं असतं. आता इथे माझ्याकडे दाखवायला असू शकेल आपल्याला, अशा पद्धतीनं की ह्या तांब्याच्या पट्ट्या आपण उंबरठ्याखाली घालतो ज्याच्यावर स्वस्तिकच लावलेला आहे. बरोबर. म्हणजे स्वस्तिक चिन्हाचा वापर ह्याच्यामध्ये केलाय त्याच्या बीज मंत्रासकट, ज्याला काही मंत्र आहेत स्वस्तिकची, आणि पूर्ण स्वस्तिकचा वापर आपण त्या उंबरठ्याच्या खाली ही पट्टी घातल्यामुळे होतो. आणि ह्या चिन्हातनं निर्माण होणारी एनर्जी त्या दरवाजाचे एनर्जी वाढवायची काम करते, का फिल्ट्रेशनचं एक काम तिथे आपल्याला करते, असं बघायला येऊ शकतं. तिथे दरवाजाचाच विषय निघाला तेव्हा दरवाजावरती लावण्यासाठी काही चिन्ह आपण लावतो, शुभचिन्ह, कारण मुख्य आपण दरवाजावरच खूप चिन्ह आपल्याकडे लावलेली बघायला मिळतात. त्याच्यामध्ये तुमचं स्वस्तिक आलं, ओम आलं, कलश आलं, पण त्याच्या बरोबरीनंच जसं मी म्हणेल की आता आपल्याकडे बऱ्याचदा दरवाजावरती बाप्पा बघायला मिळतो, गणपती बाप्पा बघायला मिळतो, तर त्याच्यापेक्षा कलश हा जास्त तिथे आपल्याला चांगले रिझल्ट देतो असं सायन्स किंवा आता विज्ञानाने हळूहळू सांगितलंय तिथे, की देवतेला दरवाजावरती बसवण्यापेक्षा असे काही कलश किंवा अशी काही शुभचिन्ह तुम्ही दरवाजावरती लावा. आणि वास्तूच्या काही ग्रंथांमध्ये आपल्याला ह्या द्वारपट्टिका, म्हणजे दरवाजावरती लावायच्या ज्या चौकट असते त्याच्यावरती लावा, त्याला द्वारपट्टिका म्हणतात. त्या द्वारपट्टिकेवरती आपल्याला अनेक शुभचिन्ह सांगितलेली ग्रंथांमध्ये लावण्यासाठी, की हत्ती आहेत, कमळामध्ये बसलेली लक्ष्मी आहे, गणपती बरोबरच्या ज्या काही गोष्टी येतात, की तुमचं त्रिशूळ म्हणा किंवा वज्र आलं त्याच्याबरोबर, प्रत्येक देवता बरोबरची अशी काही चिन्ह आहे ती तुम्ही त्या द्वारपट्टीवरती लावू शकता. जैन धर्मातली पण जशी आहेत की अष्टमंगल, ती चिन्ह, शेवटी ती चिन्ह आहे, भले ते कुठल्याही धर्माचं का असेना, पण ते सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतंय. मग ते कोणीही वापरलं तरी चालणार आहे, कारण त्याचा रिझल्ट एक सगळ्यांसाठी चांगला असणार आहे. त्यामुळे ती चिन्ह आपल्याला दरवाजावरती लावता येऊ शकतात. हे झालं म्हणजे वास्तूमधल्या दरवाजासाठीचं. जेव्हा आपण घरात येतो तेव्हा जर आपण घरात काही वापरांसाठी काही चिन्हांचा उपयोग कुठे कुठे होऊ शकतो वास्तूमध्ये ह्याचा जर विचार केला तर मुख्यत्वे आपल्याला ओमचा वापर हा पूजा घरातच आहेतच, पण मुलांच्या अभ्यासाच्या खोलीमध्ये आपण करू शकतो, जेणेकरून त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि अभ्यासात जरा रुची तयार होऊ शकते त्याच्याप्रमाणे त्यांचे रिझल्ट आपल्याला चांगले बघायला मिळतील. त्याच्याप्रमाणे ध्यान कक्षामध्ये जिथे तुम्ही मेडिटेशन करता तिथे तुम्ही ओम लावू शकता. अजून जर आपण पुढे जाऊ तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही उपाय असं सांगितले वास्तूमध्ये की तिथे तुम्ही सूर्य लावू शकता. सूर्य देवतेचं एक प्रतीक म्हणून सूर्याचं चिन्ह आपण तिथे लावू शकता. सूर्याचं वाहन जे आहेत घोडे, त्यांचा खूप चांगल्या पद्धतीने आपण चिन्हांचा वापर म्हणून वास्तूमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो. त्यामुळे ही जी शास्त्र आहेत, वास्तुशास्त्र म्हणा, ज्योतिषशास्त्र म्हणा, ह्या शास्त्रांनी आपल्या चिन्हांना खूप चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आणलेलं आहे आणि त्याची महिमा त्यांना खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितली आणि आपण ते आजतागायत वापरत आलेलो आहे त्याच्यामध्ये. तर आपण तुमच्या पुढच्या प्रश्नावर आलो, जो तुम्ही मगाशी मला विचारला होता की तरुण पिढीला की आपण हे सगळं कसं समजावून सांगू शकतो. तरुण पिढीचं एक खूप चांगलं आहे मला असं वाटतं की त्या पिढीला आपल्याला जर आपण त्यांना काही संदर्भ दिले आणि काही शास्त्रशुद्ध पद्धतीने गोष्टी समजावून सांगल्या तर ती मुलं ऐकतात. तर ह्या चिन्हांच्या बाबतीत म्हणाल तर जसा आपला आतापर्यंतचा विषय झालाय की ही चिन्ह काहीतरी सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी सप्लाय द्यायचं काम करतात. आणि जेव्हा ह्या चिन्हांवरती खूप विज्ञानाच्या लेवल, सायन्सच्या लेवल, विज्ञानाच्या पद्धतीने जर आपण संशोधन केलं, काम केलं, तर ही सगळी ऊर्जा मोजण्यासाठी
एक बोविस स्केल नावाची एक मेजरिंग युनिट एक वापरलं जातं. जसं आता आपण उंची फुटामध्ये वगैरे मोजतो तशी ऊर्जा त्या बोविस स्केल ह्या युनिटमध्ये मोजली जाते. जेव्हा या सगळ्या चिन्हांचा त्या बोविस स्केलचा वापर करून आपण जेव्हा सगळी चिन्ह मोजली की चिन्ह आपल्याला काय देतात, तर त्या चिन्हांचा मध्ये आपल्याला स्वस्तिक हे असं चिन्ह मिळालं जे सगळ्या चिन्हांमध्ये सगळ्यात जास्त बोविस म्हणजे जास्त ऊर्जा देण्याचं काम करतंय. त्या बोविस स्केलच्या मेजरमेंटच्या भाषेमध्ये जर बघायचं झालं तर 10 लाख बोविस युनिट, बापरे, एवढी एनर्जी आपल्याला स्वस्तिक हे साईन किंवा हे चिन्ह आपल्याला देण्याचं काम करते. जर अशा पद्धतीने आपण सगळ्या चिन्हांचं स्केलिंग केलं, त्यांची एनर्जी आपण जे मोजली आणि मुलांना जर आपण समजावून सांगितलं की हे विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की हे चिन्ह ह्या पद्धतीने एवढी एनर्जी सप्लाय करते तुम्हाला, तुम्ही त्याचा वापर करा आणि जे काही विज्ञानाने सिद्ध केले त्याचा वापर करा, त्याचा अनुभव घ्या आणि मग ठरवा की ते तुम्हाला वापरायचे की नाही वापरायचे, त्याचा उपयोग होतो की नाही होतो, नक्कीच ते देतंय का जे शास्त्रामध्ये सांगितलंय, तर मुलं ऐकतात. हो, अशा पद्धतीने आपण त्यांना खूप सायंटिफिक खूप मोठ्या प्रमाणामध्ये ह्या चिन्हांवरती संशोधन चाललेलं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्यांना हे छानपैकी समजावून सांगू शकतो आणि मुलं ऐकतात. आणि मग मला असंच म्हणायचं की सायन्स एकदा समजलं तर मग अध्यात्माची जोड देऊन आपल्याला त्यांना ते सांगता येतं आपल्याला तिथे. तुमच्यासाठी कोणतं शुभचिन्ह महत्वाचं वाटतं आणि का? माझ्यासाठी म्हणाल तर ऍक्च्युली सगळीच शुभचिन्ह ही खूप चांगल्या प्रकारची ऊर्जा आपल्याला देतात, पण माझ्यासाठी मुख्यत्वे म्हणाल तर मी ओम अतिशय आवडतं माझं ते चिन्ह आहे, कारण ब्रह्मांडाच्या ऊर्जेशी कनेक्ट करण्यासाठी ते एक माध्यम आहे आपल्याला आणि त्या ऊर्जेला. आणि त्या साधनेतूनच, ज्याला ओंकार साधना म्हटलं जातं, अतिशय सुंदर आपण आपल्या घरातली ऊर्जा म्हणा, वातावरणातली ऊर्जा म्हणा आणि आपल्या आतली ऊर्जा म्हणा, ह्या सगळ्यांना आपण खूप चांगल्या लेवलवरती त्याचं शुद्धीकरण म्हणू शकतो, एक चांगली प्युरिटी आपण त्याच्यामध्ये निर्माण करू शकतो. आणि ह्या साधनेचा जेव्हा मी सायंटिफिक लेवलवरचा आता विषय मांडला तुमच्याकडे, ह्या साधनेचा जेव्हा अभ्यास केला किंवा ओंकार साधना जशी केली अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला ही साधना ऍज अ रेमेडियल पार्ट म्हणून, एक चिकित्सा पद्धती म्हणून आपण त्याचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने सगळीकडे करू शकतो. आणि जी आजची गरज आहे मला अशी वाटते की त्या ऊर्जेशी कनेक्ट करण्यासाठी जर आपल्याला काही एक पाईपलाईन मिळत असेल, एक मार्ग सापडत असेल, तर तो ओम आहे, म्हणून तो मला अतिशय आवडतो. आणि जसं तरुण मुलांच्या बाबतीत आता आपला विषय झाला, तर जेव्हा हे मुलांना हे सगळं समजावून सांगितलं गेलं, त्यामुळे आजकाल बघा मेडिटेशन किंवा प्राणायाममध्ये आपल्याला तरुण पिढी बघायला मिळतीये. आणि म्हणजे 40 आणि 50च्या पुढच्या जनरेशन पेक्षा ही पिढी आता विज्ञानाच्या माध्यमातून आपण ह्या आपल्या अध्यात्माच्या जवळ आणतोय, त्यांना त्याचा प्रभाव समजतोय, त्याचे परिणाम आपल्याला समजतात ते चांगल्या पद्धतीने. आणि त्यामुळे ती मुलं त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापरही करतात आहे. की जसं मी म्हटलं की ओम मला फार आवडतो, पण त्यामुळं जेव्हा मी तरुण मुलांकडे बघते तर गळ्यामध्ये ओम असतो, लोगोमध्ये ओम वापरलेला असतो, शर्टवरती ओम असतो, त्यांच्या ब्रेसलेटमध्ये कुठेतरी बघायला मिळतो, लॅपटॉपच्या स्क्रीनवर ओम असतो बऱ्याचदा. म्हणजे ही तरुण पिढी तर त्याला वापरायला लागली ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे त्याचा वापर भले तो वेगळ्या वेगळ्या पद्धतीने, आता कदाचित त्याचा वापर खूप वेगळा झाला असेल आता, पण वापर करतात ते आणि वापर होतो, ही आपल्यासाठी खूप चांगली महत्वाची गोष्ट आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे ज्वेलरी म्हणा, त्यांचे कपडे म्हणा, अशा पद्धतीने टॅटूज असतील, असतील त्यांच्या. आजकाल खूप वेगवेगळे म्हणजे आपल्या ह्याच्यातल्या चिन्हांचं हे टॅटूज मुला आताच्या एक क्रेज, हा असं म्हणू शकतो आपण त्याला, की काही का होईना पण त्या ह्यानी का होईना ते कनेक्ट होतात, तेच महत्वाचं आहे. महत्वाचं, कारण ते जर भले मला टॅटू काढायचंय, पण ते टॅटू मध्ये तुम्ही श्रीचक्र काढा किंवा गोपद्म काढा, कमळ काढा, पण त्यातनं ते चिन्ह तुमच्या कुठेतरी येतंय आणि त्याचा रिझल्ट त्याला चालू करणार आहे. तिथे कुठे येईल ते कामच करणार आहे, त्याचं जे काही त्यातनं जाणार आहे सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह एनर्जी सप्लाय करायचं. त्यामुळे मग त्याचा रिझल्ट त्यांना जेव्हा मिळायला सुरुवात होतीये, तर त्यामुळे ती तरुण पिढी जास्त त्याच्या जवळ झाली असं मला वाटतंय. आणि सोशल मीडियामध्ये त्याचा वापर जास्त केलेला आपल्याला बघायला मिळतो. व्हॉट्सअपमध्ये किती गोष्टी, इमोजी सोकॉल्ड आपण जर म्हटलंय, तर त्यामध्ये आपल्याला त्या गोष्टी बघायला मिळतात.
त्यामुळे मी ओंकारची फार फेवरेट आहे. मला ओम हे चिन्ह फार आवडतं. माझ्या गुरूंनीही ओंकार साधनालाच महत्त्व द्यायला सांगितलेलं आहे आणि कदाचित त्याच्यामुळेच ही सगळ्या चिन्हांचा किंवा ह्या शास्त्राचा प्रचार प्रसार करण्यामध्ये मला ते खूप मदत करतंय. म्हणून मला ते फार आवडतं असं वाटतंय. आपल्या समोर श्रीयंत्र ठेवलेलं आहे आणि मी म्हटलं तसं की महाडिक मॅडमचा श्रीयंत्रावर खूप अभ्यास आहे आणि त्यांची खूप साधना पण आहे. त्याचा आपण एक वेगळा एपिसोड तयार करणारच आहोत. पण आता तुम्ही श्रीयंत्रावर काही एक थोडस काहीतरी सांगाल? अगदी. चिन्हांच्या बाबतीत आपण फक्त त्याचा एक असेल त्याचा काही हेतू घेऊन जर बोलता आलं तर हे जे आहे श्रीयंत्र ह्याच्यामध्ये आता विज्ञानाच्या भाषेमध्ये बोला तर हे जॉमेट्रिकल डायग्राम आहे. त्याच्यामध्ये बरेच भौमितिक आकार आपल्याला दिसतात. काही चौकोन आहेत, काही गोल आहेत, काही त्रिकोण आहेत, वरचा एक बिंदू दिसतो, भद्रासनाचा आकार दिसतो. तर ही जॉमेट्रिकल डायग्राम किंवा भौमितिक आकार एका विशिष्ट पद्धतीमध्ये जेव्हा ते एकत्र येतात, एका विशिष्ट सिक्वेन्समध्ये जेव्हा ते एकत्र येतात, तेव्हा ते ती ऊर्जा देण्याचं काम करतात. आणि मग ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आता ह्याच्यामध्ये 2 शब्द महत्वाचे आहेत. जॉमेट्रिक म्हणजे ती भौमितिक आकार आणि त्याचा प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजे या दोन्ही गोष्टी जर व्यवस्थित असतील तरच ती ऊर्जा आपल्याला त्यातनं मिळणार आहे. त्यामुळे जेव्हा आपण ते श्रीयंत्र एक चिन्ह म्हणून वापरतो त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा बघा श्रीयंत्र जर आपण जरी गुगलवर टाकलं किंवा सर्च केलं तर आपल्याला काही त्रिकोण बघायला मिळतात. कॉम्बिनेशन इंटरमिंग म्हणजे एकमेकांमध्ये आलेले असे काही त्रिकोण, काही त्रिकोण वर जाणारे, काही त्रिकोण खाली जाणारे, असे एकत्रित शिवशक्तीचं ते प्रतीक जे आहे ते एकत्रित आकृती आपल्याला तिथे बघायला मिळते. आणि ती एकत्रित आकृती किंवा ते एकत्रित चिन्ह जेव्हा तिथे येतं तेव्हा ते चिन्हच तुम्हाला सजेस्ट करतं 2 गोष्टी त्याच्यामध्ये. ते चिन्ह तुम्हाला सांगतंय की हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, हे शुभ आहे, हे जिथे कुठे असेल तिथे सगळ्या गोष्टी चांगल्या घडणार आहेत. आणि त्यातनं दुसरं असं समजतं की ह्याचा वापर जर मी केला तर लक्ष्मी प्राप्ती होणार आहे, माझी उन्नती होणार आहे आणि त्याच्या पद्धतीने ह्याचा वापर मी जास्तीत जास्त केला. त्यामुळं ह्या श्रीयंत्राचा जे काही चिन्हाचा वापर आहे खूपशा फायनान्शियल कंपन्यांच्या लोगोमध्ये आपल्याला बघायला मिळतो. जी लोक फायनान्स रिलेटेड किंवा आर्थिक जिथे कुठे आहेत त्यांच्या संदर्भात जिथे तिथे कुठे तिथे तिथे ह्या श्रीयंत्राच्या चिन्हाचा आपल्याला वापर केलेला तिथे बघायला मिळतो तिथे. त्यामुळे श्रीयंत्र जर बघाल तर सगळ्या जवळजवळ 114 देवतांचं निवासस्थान हे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या देवता वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भौमितिक आकारावर जाऊन त्या तिथे बसलेल्या आहेत आणि त्या तिथे जाऊन आपल्याला काहीतरी सेवा देतात, आपल्यासाठी काहीतरी काम करतात. काही रक्षा करायचं काम करतात, काही आपले सगळे आजार दूर करायचं काम करतात, काही विघ्न सगळे दूर करायची कामं करतात, काही आपल्याला अगदी परमोच्च आनंद देण्याचं काम करतात. त्यामुळे एक श्रीयंत्राचं चिन्ह आपल्याला सगळ्या गोष्टी देण्याचं काम करणार. त्यामुळे जसं म्हटलं जातं की श्रीयंत्राला यंत्रांचा राजा, सगळ्या यंत्रांच्या वरती जर काय असेल तर ते श्रीयंत्र आहे. कारण ते सगळ्या यंत्रांचं काम ते एकटं यंत्र करते. चिन्हाच्या बाबतीत मला मी तसंच म्हणणार की सगळ्या चिन्हांच्या वरचं जर काय असेल तर श्रीयंत्राचं चिन्ह आहे की ते तेच काम करणार आहे. त्यामुळे श्रीयंत्राबद्दल जनमानसामध्ये खूप काही भ्रांती म्हणू शकू आपण की जसा आता आपला विषय झाला की हे यंत्र माझ्याकडे आहे, त्याची मी उपासना करतेय, पण मला त्यातनं हवे तसे काही रिझल्ट मिळत नाहीयेत. तर रिझल्ट मिळत नाहीयेत, मी यंत्र आहे, उपासना करते, रिझल्ट मिळत नाहीयेत. तर ह्या 3 गोष्टींमध्ये कुठेतरी तिन्हीमध्ये कुठेतरी एका ठिकाणी प्रॉब्लेम असू शकतो. बरोबर. म्हणून ते घडत नाहीये, ती घटना घडत नाहीये. यंत्र आहे, मग ते यंत्र शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेलं आहे का, जसं ग्रंथांमध्ये सांगितलेलं तसं आहे का, त्याची रचना तशी आहे का, त्याचे भौमितिक आकार तसे आहेत का, ते बघायला पाहिजे. उपासना करतेय, जी सांगितली तीच केली जाते का, त्याच्यासमोर बसून तेच सगळ्या गोष्टी केल्या जातात का, ह्या जर 2 गोष्टी व्यवस्थित असेल तर रिझल्ट मिळणारच आहेत. त्यामुळे मला असं सांगावं असं वाटतं की तुम्ही जर श्रीयंत्राबद्दल जाणत असाल, त्याची काही उपासना करत असाल आणि तरी सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये जर त्या यंत्राने जे काही परिणाम सांगितले की जे काही चांगले परिणाम, चांगले इफेक्ट तुम्हाला मिळणार ते जर मिळत नसते तर इथे दोन्हीकडे कुठेतरी प्रॉब्लेम असू शकतो. तर ते आपल्याला शोधणं गरजेचं आहे. आणि ते जर शोधलं तर नक्कीच, कारण शास्त्रात सांगितलंय की ह्याच्यावरती यंत्रावरती ही उपासना केली हे रिझल्ट मिळणारच आहे, इतकं जर व्यवस्थित तिथे सांगितलेलं असेल. श्रीयंत्राच्या फलश्रुतीबद्दल जवळजवळ 86 श्लोक आहेत.
फक्त फलश्रुतीबद्दलचे. म्हणजे 86 प्रकारचे तुम्हाला त्याचे परिणाम, त्याचे इफेक्ट एवढ्या श्लोकांमध्ये सांगितलेत. एवढे जर त्याचे इफेक्ट तुम्हाला, जर परिणाम त्याचे चांगले जर तुम्हाला सांगत असतील, मिळत असतील, जर चांगल्या श्रीयंत्राची आपण उपासना केली, ते मिळत नाहीयेत तर कुठेतरी चुकतंय. तर ते कुठे चुकतंय हे आपल्याला शोधून त्याच्यावर आपल्याला उपाय केले पाहिजेत. शास्त्र चुकलेलं नाहीये, आपण अवलंबताना काहीतरी चुका करतोय आणि त्याचं सगळं भांड किंवा त्याचं खापर आपण शास्त्रावर फोडतो की ते काम करत नाही. नाही नाही नाही, शास्त्र अगदी, म्हणून त्याला शास्त्र म्हटलंय. ते अगदी व्यवस्थित आहे. शास्त्रशुद्ध पद्धतीने जर आपण सगळ्या गोष्टी त्या क्रमानं करत गेलो तर जे सांगत ते पोहोचणारच आहोत. तो क्रम आपल्याला करता आला पाहिजे. फक्त तो मार्ग जो दिलाय तो व्यवस्थित जाता आला तर तिथे पोहोचणार हे नक्की. शास्त्राला बदनाम करता बऱ्याचदा की तुम्ही ज्या व्यक्तीकडे जाता ती व्यक्ती किती अभ्यासू आहे हे बघितलं पाहिजे. त्यांनी किती अभ्यास केलेला आहे, त्यांनी किती शास्त्र फॉलो केलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यावर त्यांच्या कपॅसिटी प्रमाणे ते सांगणार. अगदी. पण मग तिथे असं होतं की आम्हाला यांच्याकडनं काही अनुभव चांगला आला नाही म्हणून शास्त्र चुकीचं आहे. तर ते नका असा विचार करू, असं नवीन पिढीला मी बऱ्याच वेळा हे एपिसोड्स मधनं सांगत असते, आजही सांगते की आपल्या ऋषीमुनींनी प्रत्येक गोष्ट ही शास्त्रांनीच केलेली आहे आणि आपल्या समोर ठेवलेली आहे. त्यामुळे सगळ्यांनी या सगळं जे आपल्या सनातन धर्मामध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, पूजा आहेत, ह्या सगळ्यांचा एक वेगळ्या दृष्टीने विचार करा आणि त्याच्यातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल याचा प्रयत्न करा. जान्हवीताई, आपण वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, श्रीयंत्र ह्याच्यावरही कन्सल्टेशन देता. तर मला प्रेक्षकांना सांगाल की आपल्याला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल, संपर्क करायचा असेल तर आपला पत्ता, ऑफिसचा पत्ता, मेल आयडी सगळं. बरोबर आहे. वास्तुशास्त्राच्या संदर्भातल्या सगळ्या सेवा आमच्याकडनं दिल्या जातात. अगदी सिलेक्शन ऑफ लँड, आता इंग्लिश शब्द आला खरं येतं, पण भूमीच्या संशोधना किंवा भूमीच्या चयनापासून म्हणाल तर अगदी बांधकाम पूर्ण म्हणजे वास्तुशांतीपर्यंतच आहे. आणि म्हणजे रेसिडेन्शियल, रहिवासी वास्तू सुद्धा, आणि काही कमर्शियल प्रोजेक्ट असेल तरी सुद्धा आमची सेवा किंवा आमची कन्सल्टन्सी तिथे दिली जाते. ज्योतिषशास्त्रातील जसं मी सांगितलं सुरुवातीला की ॲस्ट्रो बुस्टर नावाचे एक ॲप आता मी चालू केलं आहे. ते तुम्हाला ऑनलाईन त्याची कन्सल्टन्सी तुम्ही मिळू शकता. त्या ॲस्ट्रो बुस्टर ॲपमधनं जर तुम्हाला कन्सल्टन्सी हवी असेल तर ते ॲप फ्रीमध्ये आहे डाउनलोड करण्यासाठी. तर तुम्ही ते ॲप फ्रीमध्ये डाउनलोड करू शकता आणि ते ॲप डाउनलोड केल्यानंतर आतमध्ये तुम्हाला तुमची कुंडली किंवा दिवसाचं भविष्य वगैरे सगळ्या गोष्टी तिथे बघायला मिळतील. आणि त्याच्यामध्ये बरेच एक्सपर्ट्स आहेत, ज्योतिष सल्लागार किंवा वास्तू सल्लागार आहेत, ज्यांच्या मार्फत तुम्हाला कन्सल्टन्सी मिळू शकते. आणि जर माझ्याशी काही संपर्क करायचा असेल तर आमचं जे ऑफिस आहे, ॲस्ट्रो बुस्टर कंपनीचं जे ऑफिस आहे, ते ऑफिस आपल्या पुण्यातल्या लक्ष्मी रोडला गरुड गणपती जवळ आहे. विद्याधर हाईट म्हणून बिल्डिंग आहे, तिथे ते ऑफिस आहे. तिथे तुम्ही येऊ शकता. फक्त येण्याआधी तुम्हाला फोन करून जर वेळ घेता आली, अपॉइंटमेंट घेऊन आला तर खूप बरं पडेल. कारण मग तुम्हालाही तेवढा वेळ देता येईल, आमचाही वेळ वाचेल, तुमचाही वेळ वाचेल. तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे 9850888122. मी परत सांगते 9850888122. जर काही कारणास्तव हा नंबर बिझी लागला किंवा नाही गेला तर दुसरा एक नंबर आहे, तो म्हणजे 9322846470. 9322846470. आणि जसं आजकाल सगळं टेक्नॉलॉजीचं सगळं आहे, तर मेल आय डी पण आहे माझा. तर वास्तुविद्या, त्याचं स्पेलिंग मी सांगते, VASTUVIDYA 09 म्हणजे 09@gmail.com ह्या मेल आय डीवर पण तुम्ही संपर्क करू शकता. मला असं वाटतंय हे जे 2 नंबर मी आता तुम्हाला सांगितले ते दोन्ही नंबर व्हॉट्सअपला चालतात. आणि व्हॉट्सअप हे खूप आपल्या जवळचं कम्युनिकेशनचं साधन आहे. त्याच्यावर तुम्ही जर फोन करायच्या अगोदर प्रायमरी काही मेसेज पाठवून अपॉइंटमेंट घेतली तर आपल्याला नक्कीच वेळ देऊन आपल्याला जी सेवा हवी असेल ती आम्ही प्रदान करू शकतो. जान्हवीताई, आपण आलात आणि खूप छान माहिती आज दिली, त्याच्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. तुम्ही हे खूप चांगल्या एक उपक्रम चालू केला असं मी म्हणू शकेल की खरंच ह्या सगळ्या गोष्टी जनमानसापर्यंत आजच्या
पिढीला पोहोचवण्यासाठी हा एक मार्ग अतिशय चांगला आहे, ज्याला आपण सोशल मीडिया म्हणू शकतो. आणि जसं तरुणांचा विषय झाला तसं, आणि तरुण मुलं लवकर ह्याच्यामध्ये येतात, आणि ह्या माध्यमातून जर आपलं शास्त्र आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता आलं तर नक्कीच आपल्याला आपलं शास्त्र आपण चांगल्या लोकांच्या हाती देऊ शकणार आहोत, आणि त्याची चांगली प्रगती, प्रचार प्रसार करण्यात आपली मदत होणार आहे. खूप चांगला उपक्रम आहे तुमचा हा. थँक्यू, धन्यवाद. धन्यवाद.